शरद पवार हे राज्यसभेवर आता गेल्यामुळे 2029 पर्यंत आता शिवसेना वाट बघावी लागेल असं आदित्य ठाकरेंनी काल म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे एक आदित्य ठाकरेंना किंवा ठाकरे सेनेमुळे नाराजी आहे का असा प्रश्न निर्माण होतो. शरद पवारांना आता नॉमिनेट केल्यामुळे याऐवजी ठाकरे सेनेकडून कोण ना कोण गेलं असं नॉमिनेशन झालं असं नाही, मला याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही आहे फार. ज्या वेळेला सगळ्यांनी मिळून शरद पवारांचं नाव सुचवलं, हे ते काय एकट्या शिवसेनेचं नाही आहे, काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, माननीय उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांनी मिळून एक नाव सुचवलं. ते शरद पवारांचं होतं. खरं म्हणजे त्या जागेवरती नैतिकदृष्ट्या शिवसेनेचा अधिकार होता. आमची 20 आमदार असताना ती जागा आम्ही शरद पवार यांच्यासाठी सोडली. आता 28 साली निवडणुका होती. 28 29 विषयी कुठल्या निवडणुका माझ्याकडे आत्ता माहिती नाही आहे. पण तेव्हासुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच राहू, नक्कीच एकत्र राहू. हां, नाही, पण आता साहेब रोटेशन प्रमाणे अधिकार कोणाचा असेल, म्हणजे समजा आता विधान परिषदेत नाही, वेळ आहे ना, अजून भरपूर वेळ आहे. विधान परिषदेला तुम्ही एवढा पुढला विचार पत्रकारांनी करू नये ना. 2 वर्षानंतर एवढा खरोखर एवढा लांबचा मी आता विधान परिषदेचं म्हणतोय साहेब. पाहू ना. आता पाहू ना. माननीय उद्धव ठाकरे निर्णय घेतील, काँग्रेसचे नेते येतील, आम्ही निर्णय घेऊ. आता राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका जी आहे ही राज्यसभा निवडणुकीमध्ये होती. ती आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना तिथे निवडणुकीत विजयी केलेल्या उमेदवारांना आता काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चर्चा होईल. रावसाहेब, काल उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांचा सामना झाला, त्यावेळेला ते थांबले, त्यांच्याशी बोलले देखील. मात्र एकनाथ शिंदेसमोर जो सामना झाला तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे पाहिलंही नाही. मला माहीत, मी विधानसभेत नव्हतो.